निसर्ग म्हटला की सगळ्यात आधी आठवतं आपल्याला कोकण. हो, कोकण. आणि कोकण म्हटलं की आठवतं रत्नागिरी, जी सह्याद्रीच्या कुशीत आणि वशीत वसलेली आहे, जिथे लोकांना हवंसं वाटतं. नमस्कार. किती वर्ष राहत आहे कोकण नगर एरियात? 20-25 वर्ष आली. 20-25 वर्ष. साधारण काय समस्या आहे तुमच्याकडे सगळ्यात जास्त जी तुम्हाला? खड्डे पडलेले आहेत रस्त्यावर. ही कामं लवकर व्हायला पाहिजे. प्रशासनाला निवेदन दिलेले आहेत, पण नगराध्यक्ष नसल्यामुळे आणि नगराध्यक्ष प्रशासन जे आहेत प्रशासक ते काय लक्ष देत नाहीत. सारखे थोडेफार करतात काम आणि सोडून देतात. परत हे रे माझ्या मागल्या पाऊस पडला की परत खराब होतंय. असं तर समस्या चालू आहेत. ह्या आधी रस्त्याचं काम झालं होतं? या आधी झालं होतं, चांगलं होतं, पण आता हे जे प्रशासक आहेत ते काय काम म्हणावं तसं चांगलं करत नाहीत. तर आम्हाला खूप सामोरे जायला लागतंय. गाडी चालवताना जीव मुठीत घेऊन गाडी चालवावी लागते. लवकर हे प्रशासनानं करावं अशी आमची इच्छा आहे. ठीक आहे, धन्यवाद. हा रस्ता सुमारे 5 वर्षांपासून खराब आहे. खड्डे आणि तुटके रस्ते यामुळे वाहनांचा तोल जातो आणि अपघात होतात. प्रवासात होणारे झटके, शरीरावर ताणतणाव, विशेषतः वृद्ध आणि गर्भवती महिलांना त्रासदायक ठरतात. नागरिकांनी समस्या वेळेवर प्रशासनाला सांगून पण प्रशासन यावर तातडीने काम करत नाही, हे पाहायला मिळते. सुमारे 5 वर्षांपासून खराब असून तो 8 किलोमीटर दूरीपर्यंत खराब आहे, अशी माहिती इथल्या ग्रामस्थांनी आणि इथल्या लोकांनी दिली आहे. इथल्या प्रत्येक नागरिकाने जागरूक होणं गरजेचं आहे. माझ्या एका मताने काय होईल, माझ्या एका बोलण्याने काय होईल, हा विचार करूनची आज लोक जी पाठी आहेत त्या लोकांच्या समूह होणं, सामुदायिक चर्चा होणं आणि त्यावर मार्ग काढणं हे प्रथम प्रत्येक नागरिकाचं. माझ्यासारखी युवती जर असा काही व्हिडिओ बनवते किंवा रस्त्यांच्या समस्या, इतर समस्यांवर अशी ती व्हिडिओ बनवते किंवा जर रिपोर्ट घेते, तर ग्रामस्थांनी थोडंसं एक पाऊल पुढे येणं गरजेचं आहे असं मला वाटतं. आणि इथे मला कुणीच कोऑपरेट न केल्याने हा व्हिडिओच राहिला आहे. ना कोणी प्रशासन याच्याकडे लक्ष देत आहे, दुर्लक्ष होत आहे. ना इथले ग्रामसेवक असतील, तलाठी असतील, सरपंच असतील किंवा नगरसेवक असतील, अशा प्रत्येक लोकांनी आज इथपर्यंत अपेक्षांचा भंग उडवला आहे. या व्हिडिओतून सांगण्यामागचं तात्पर्य आहे. आणि नक्कीच सुधारणा होणं तर दूरची गोष्ट आहे, आधी सगळ्या लोकांनी एकत्र येणं गरजेचं आहे असं मला वाटतं. आणि जोपर्यंत ही एकी आपल्यामध्ये दिसून येत नाही तोपर्यंत प्रशासन तितक्याच गांभीर्याने आपल्याला घेणार नाही. आशा करते की हा व्हिडिओ जे लोक पाहत आहेत त्या लोकांना हीच विनंती आहे की इथून पुढे जर अशा काही समस्या असतील तर कृपया करून एकत्र या, ह्याच्यावर आपण चर्चा करून नक्कीच आपण काम करू. आपण प्रशासनापर्यंत जाऊ. प्रशासन नक्कीच या प्रश्नाचं उत्तर ठरेल. नगर परिषदेने ह्याकडे लक्ष द्यावे ही विनंती.